अजून आले नाहीयेत. बघितलत ना, तुमचा लाडका चिरंजीव आणि तुमची लाडकी सून अजून आले नाहीयेत. अहो येती, उगाच स्वतःला मनस्ताप करून घेऊ नका. स्वस्थ बसा एका ठिकाणी. नाही नाही, आता ना माझ्याच्यानी सहन होत नाहीये. माझा इंद्रा कामाच्या बाबतीत किती शिस्तीचा होता, पण त्या पोरीनी त्याला पूर्णपणे बिघडवून टाकलंय. येऊ दे ना तिला. आता ती आली ना की चांगला जाब विचारणार आहे. या सगळ्या गोष्टी शांतपणे बोलता येतात. आणि दोघं गेले असतील एकत्र कामासाठी. कामाचा बहाणा करून बाहेर गेले असतील असं म्हणा. आणि हे पण त्या राणीनीच इंद्राला सांगितलं असेल. तिनेच भरीस पाडला असणार आहे त्याला. नाही, येऊ दे ना तिला. मला घरात वाद नकोयत. घरातलं वातावरण सतत बिघडतंय. याचा विचार त्या दोघांनी करायला हवा होता ना. तुम्ही मला समजवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आता मी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. सर बघितलं का काय होऊन बसले. तरी मी म्हणत होते तुम्हाला की मी नाही येत तुमच्यासोबत. डोंट वरी, मी करतो सगळं हँडल. आलात या. इंद्रा, ही तुझ्या बरोबर आई प्लीज प्लीज शांत, चिडू नकोस. आधी माझं म्हणणं पूर्ण ऐकून घे आणि मग रिॲक्ट हो. मला माहिती आहे तू राणीवर चिडलीस, पण अगं तिची काही चूक नाही. तिला मी माझ्यासोबत घेऊन गेलो होतो. इंदिरा, तू फॅक्टरीचं काम सोडून राणी बरोबर फिरायला गेला होतास? नाही नाही आबा, काम सोडून गेलोच नव्हतो आम्ही. उलट कामासाठीच गेलो होतो. आपला लीगल ॲडवायझर सुट्टीवर होता आणि एक अर्जंट क्लायंट व्हिजिट होती. सो राणी काहीतरी लीगली ॲडवाइस करू शकेल म्हणून मी तिला सोबत घेऊन गेलो होतो. आणि मीटिंग सुद्धा खूप छान झाली. काहीच इश्यू नाहीये, सगळं काही फायनल होत आहे. पण हे तुला कोणाला सांगावं असं वाटलं नाही? मग मी सांगून गेलो होतो. मी केटींना इन्फॉर्म केलं होतं. हो हो, केटी आले होते आणि काहीतरी लिगल काम आहे म्हणून ते राणीला बरोबर घेऊन गेले. आई, आबा, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मी कामासाठीच राणीला घेऊन गेलो होतो. हवं तर विक्रांतला विचारा. विक्रांत, आज आपली क्लायंट व्हिजिट होती ना? हो, पण तूच येऊ नकोस असं म्हणालास. विक्रांत, मला सांग, आपले लीगल ॲडवायझर सुट्टीवर होते का? हो बाबा, मी म्हणूनच इंद्राला म्हणालो की आपण दोघं जाऊ. हो, पण तोच नको येऊस असं म्हणाला. का काही कळलं नाही मला. विक्रांत, आज आपली क्लायंट व्हिजिट होती ना? हो, पण अरे तूच म्हणालास ना येऊ नकोस. तो तुला येऊ नको म्हणाला, कारण त्याला त्याच्या लाडकीला घेऊन जायचं होतं ना सोबत. हो ना इंद्रा? मी राणीला का घेऊन गेलो होतो तिला मी आधीच सांगितलंय. बरं, राणीला सोबत घेऊन गेलो होतो म्हणून आमची मीटिंग खूप चांगली झाली. लीगली खूप क्लॅरिटी आली आम्हाला. मी तुम्हाला सांगत होतो, आपला इंद्र उगाच काम सोडून, फॅक्टरी वाऱ्यावर सोडून कुठेही जाणार नाही. मी काही म्हणा, पण माझ्या इंद्रावरती विश्वास आहे पूर्ण. तो त्याचं काम, त्याची बायको उत्तम सांभाळतो. पोरं कामासाठीच बाहेर गेली होती हे आता कळलंय आपल्याला. तेव्हा राग सोडा. कामासाठीच बाहेर गेला होता ना, मग हिला सोबत घेऊन जातोय हे का नाही सांगितलं? का खोटं बोलला तो? हिला मला दिलेला शब्द लक्षात नसेल, पण माझ्या सगळं लक्षात आहे. इंद्रजित सरांबरोबर बाहेर गेलेला आवडत नाही ना. ठीक आहे, मी नाही जाणार त्यांच्याबरोबर बाहेर. ती तुमचा शब्द नाही मोडणार. मालती मॅडम, तुम्ही मी माझ्या मुलाशी बोलतेय, मध्ये बोलू नको. आई प्लीज शांत हो ना. तू आता जशी चिडली आहेस तशीच चिडशील, राग राग करशील, म्हणून मी तुला नाही सांगितलं. का? तुला सांगितलं असतं तर आर्ग्युमेंट झाली असती, काम डिले झालं असतं, वेळ खूप गेला असता, म्हणून तुला नाही सांगितलं नाही. आणि म्हणूनच मी केटींना खोटं बोलायला सांगितलं. इंद्रा, काकीने सांगितलं नाहीस ठीक आहे, पण तू घरच्या माणसापासून, तुझ्या मोठ्या भावापासून लपवलंस. आणि त्या केटीला सांगितलं सगळं खरं खरं. कमाल करतोस रे.
विक्रांत, अरे इंद्रा, अरे तुम्हा दोघांना जर प्रायव्हसी हवी होती तर तसं सांगायचंच ना. खोटं का बोलला सर हे? तू माझ्यापासून काही लपवशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. इंद्रा, आय एम व्हेरी हर्ट यार. मला वाईट वाटतंय. विक्रांत, आय एम सॉरी. म्हणजे मला मान्य आहे मी तुला सांगून जायला हवं होतं, पण मला असं वाटलं नव्हतं की तुला वाईट वाटेल. मुळात मी तुझ्यापासून हे लपवणं चुकीचं आहे. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, मी ऍक्सेप्ट करतो माझं चुकलंय, आणि माझं जर चुकलं असेल तर मला माफी मागण्यात माझा इगो आडवा नाही आला पाहिजे. कारण समोरच्याची माफी मागून आपण लहान होत नसतो, आणि आपण माफी सुद्धा त्याच माणसाची मागतो जो आपल्याला आपल्या आयुष्यात हवा असतो. आई, आय एम सॉरी. नाही, मी तुला सांगून जायला हवं होतं, पण अगं तुझी चिडचिड होईल म्हणून तुला न सांगण्याचा डिसिजन घेतला मी. बट स्टिल आय एम रिअली सॉरी. इंद्रा, तुझ्यामध्ये हा समजूतदारपणा कोणामुळे आलाय मला चांगलं ठाऊक आहे. तुझ्यातला हा बदल खरंच सुखावणार आहे. माझा मुलगा खरंच खूप मोठा झाला, जाणता झाला, कसं वागलं पाहिजे, चुकल्यावर झुकतं माप घेतलं पाहिजे, प्रत्येक माणसाला त्याचा मान दिला पाहिजे, हे विचार तुझ्यामध्ये चांगले झिरपलेत. कायम ह्याच विचारांवर चालत राहा. आयुष्यात खूप पुढे जाशील. खरं तर सुरुवातीपासून माझ्या तुझ्याकडनं ह्याच अपेक्षा होत्या. भाऊ, माझ्यात हे बदल फक्त राणीमुळे झालेत. चांगलं वाईट त्याचे सगळे विचार तिने मला समजावून सांगितले. म्हणजे तिच्यात ना असं एक समोरच्याला हात धरून बसवून समजावण्याचं वेगळंच टॅलेंट आहे. कधी कधी टोमणे मारून शिकवते, कधी कधी चूक करू देते, आणि मग त्या चुकांमधून कसं शिकायचं हे सुद्धा तीच सांगते. सो माझ्यात हे जे काही बदल झाले आहेत ना ते राणी सोबत असल्यामुळेच झालेत. अरे वा, म्हणजे माझ्या सुनबाईनं अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. जिंकलंच माझ्या पोराला, हो की नाही इंद्रा? आबा, आम्ही काहीच केलं नाही. इंद्रजित सरांनी स्वतःला बदलून दाखवले. अगं, तुझा नवरा तुझं कौतुक करतोय, त्याचा आनंद साजरा करायला शिक. कधीतरी स्वतःच्या चांगल्या कामाचं श्रेय घ्यायला शिक. माफ करा आबा, तुम्ही म्हणालात इंद्रा भाऊजींमध्ये चांगले बदल राणीमुळे झाले म्हणून भाऊजींनी माफी मागितली. पण राणीने कुठे अजून माफी मागितली? ती पण चुकली. तिनं सगळ्यांसमोर कबूल केलं होतं ती भाऊजींबरोबर कुठेही जाणार नाही, पण गेली म्हणजे चुकलीच ना. मग तिनेही माफी मागायला हवी. तुम्हाला काय वाटतं आई? मी सुरुवातीलाच म्हटलंय, राणीची यात काही चूक नाही. आबा, जेव्हा तिला मी पहिल्यांदा विचारलं तेव्हा ती नाहीच म्हणाली, पण जेव्हा तिला हे कळालं की मी कामासाठी तिला घेऊन चाललो तेव्हा ती यायला रेडी झाली. आणि आई, जर या सगळ्यात कोणाची चूक असेल तर ती माझीच आहे. त्यामुळे तुला काही बोलायचं असेल तर तू मला बोल. राणीची काही चूक नाही आहे या सगळ्यात. अहो पण उर्मिला, थांब. आता हा विषय इथेच थांबवूया. उगाच आता हा विषय उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. जा, फ्रेश होऊन या, जेवायला बसूया, ताटं वाढायला घेऊया. आव, बस. काय बस म्हणताय? किती दिवस बसू अजून इथं? बाद झाला आता, जाऊया इथनं. मला तर इथं नुसतं दावणीला बांधल्यासारखं झालंय. त्या डॉक्टरला म्हणावं, सोड बाया एकदाच आम्हाला. अगं होय की, आता त्यांना तरी काय हौस आली होय तुला इथं थांबून घ्यायला? हा, तसं पण आज कळणार आहे तुला कधी सोडणार आहेत ती. आता बघू डॉक्टर काय म्हणतात ती.
काय म्हणताय? बरी आहे मी. डॉक्टर मॅडम, बरं झालं तुम्ही आला. एक बोलू का? आता मला बरं वाटतं या. सोडा की मला घरी. तुम्ही फक्त सोडा. मी तुम्हाला चालूनच नाही, पळून बी दाखवते बघा. हो, तेच बोलायला मी आली. आणि एवढं मोठं ऑपरेशन झालंय तुमचं, उठून बसलायत. तुम्हाला चालता येतंय का? काही त्रास होतोय का? हे तर पाहिलंच नाही आपण. हे बघा, या ऑपरेशन मध्ये ना धोका असतो. म्हणजे पेशंटला बरं वाटू लागतं, पण बऱ्याच वेळेला त्यांना उभं राहता येत नाही, चालता येत नाही. घाबरू नका तुम्ही. मी काय तुमच्या मनात भीती घालत नाहीये, पण याला इतक्या हलक्यात घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, आता आपण एक काम करूया. तुम्ही उठा आणि मला थोडंसं चालून दाखवा. हा, सुरुवातीला तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या मदतीने चाललात तरी चालेल. उठा. गुड. गुड, व्हेरी गुड. पायांची मुवमेंट तर छान होती, इम्प्रूव्हमेंट आहे. ओके, बरं असंच अधूनमधून आता चालत राहायचंय. हातापायांची हालचाल होणं मस्ट आहे. चालतंय की, चालत जाईन मी अशी. पण तुम्ही आता मला सुट्टी देणार ना? छे, इतकेत कुठे? मग कधी? हे बघा, साधारण एक 10 ते 15 दिवस तरी लागतील. अरे देवा, अजून 10-15 दिवस होय? हो डॉक्टर मॅडम, तुम्हीच आता म्हणला की सगळं चांगलं आहे, सगळं बरं आहे, आणि मी आता चालून बी दाखवलं तुम्हाला. मग आता अजून कशाला 15 दिवस ठेवायचं म्हणताय इथं मला? अहो थांबा हो, कुठे चाललायत? आम्हाला पण कंपनी मिळेल की नाही तर बोर होणार आम्हाला इकडे. हा, आणि इथं राहून माझं तोंड पार उतरून गेलं, हे दिसना मी तुम्हाला. सुरेखाजी, काळजी करू नका. बर, तुम्हाला आता एक आनंदाची बातमी देते. उद्याच तुम्हाला आपण डिस्चार्ज देतोय आणि तुमची इथून सुटका करतोय. ठीक आहे? खुश का आता? हा, खुश का म्हणून काही विचारताय? लई खुश आहे मी. माझं तर अंगात एकदम बळ आल्यासारखं वाटतंय. डॉक्टर, लय उपकार झालं बघा तुमचं. हो, असू द्या. ठीक आहे, काळजी घ्या, पथ्य पाळा आणि दिलेलं रुटीन फॉलो करा. होय होय. आणि या व्यतिरिक्त काहीही वाटलं तर मला कळवा. ठीक आहे? येते मी. झालं का नाही तुझ्या मनासारखं? आता उद्या आपण घरी जाऊ. विक्रांत, तूही तोच विचार करतोयस का जो मी करतेय? बापरे, मला तर विश्वासच बसत नाहीये. हा, एक मिनिट. चिमटा काढ मला. काढ ना चिमटा. काय? तू आधी चिमटा काढ बरं. काढ म्हटलं ना, काढ. विक्रांत, अरे एवढ्या जोरात कोणी चिमटा काढतं का? तूच म्हणलीस ना चिमटा काढ म्हणून. अरे चिमटा काढ म्हटलं होतं, राग नाही. काय म्हणणं आहे? अरे, इंद्रा महाडिकने सगळ्यांसमोर तुझी माफी मागितली, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हे सगळं खरं घडलंय की स्वप्न हे कळतच नाहीये, म्हणून म्हटलं चिमटा काढ. ऍक्च्युली खरंच विश्वास बसत नाहीये की जे घडले ते खरंच घडले. मोडेन पण वाकणार नाही या तत्वावर जगणारा इंद्रा, त्याला हवं तसंच जगतोय तो. त्याला भानच नाही त्याचं. तो इतकं शांतपणे रिॲक्ट झाला. मला सॉरी बोललाय. Isn't it strange? मी तुला 100% सांगते, हे सगळं त्या राणीनेच करायला सांगितलेलं असणार. हे डोकं इंद्राचं नाही. हो, पण राणी त्याला हे कसं करायला सांगेल? अरे, राणीला त्या मालतीचा अंदाज आला असेल, म्हणून घरातून जातानाही प्लॅनिंग करते आणि घरात येताना सुद्धा ती प्लॅनिंग करते. ती राणी काही करू शकते, त्यातलाच हा एक प्रकार आहे. तो इंद्रा त्या राणीच्या ताटाखालचं मांजर झालाय,
म्हणून तो सरळ येऊन सॉरी म्हणाला. हो, पण त्याच्यात झालेला हा बदल खरंच चांगला आहे. हो ना, पण अरे आपण आगीत एवढं तेल ओततोय पण भडकाच उडत नाहीये ना. आता तो इंद्र चांगलं वागतोय का वाईट वागतोय हे मला माहिती नाही, पण तो त्या राणीला हवंय तसं नक्की वागतोय. त्या राणीमुळे तर माझे सगळेच प्लॅन्स फेल गेलेत आतापर्यंत. आजही सगळा प्लॅन सेट होता, पण तिला ट्रॅक्टर मधून जायची हौस म्हणून इंद्रा तिच्या मागोमाग ट्रॅक्टर मधून आला. काय इंद्र आणि ट्रॅक्टर मधून? अरे कसं शक्य आहे? ती राणी जादूटोणा करते की काय? एवढं ऐकतो तो इंद्र त्या राणीचं? काय करते ना देवाच ठाऊक. देवाघरी पाठवण्याचा प्लॅन आज व्यवस्थित केला होता, पण तोही तिने उधळून लावला. इंद्रा आणि राणीला संपवायचा व्यवस्थित प्लॅन केला होता, त्याच्यासाठी त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, पण तिचं म्हणणं ऐकलं. दोघे ट्रॅक्टर मधून फॅक्टरीत आले आणि वाचले. अरे देवा, ही राणी आहे ना आता आपल्यावरच भारी पडत चालली आहे. तिचं लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय. आणि ती मालती काही बोलली नाही रे. हो ना, ती का बोलली नाही मला कळलंच नाही. तरी मी त्या मालतीला पिन मारली होती, पण बाई एक शब्दही बोलायला तयार नाही. तिच्या डोक्यात काय सुरू आहे याचा अंदाज घ्यायला हवा आपण. काय अशी का बघतेस? आवडलात मला. काय? अहो म्हणजे तुम्ही ऐकलत ना माझं. तुम्ही विक्रांत सरांची, मालती मॅडमची माफी मागितलीत, ते आवडलं मला. सर तुम्हाला खरं सांगू का, आधी तुम्ही कसं ना चिडायचात, रागवायचात. मला असं वाटायचं की तुम्हाला खूप इगो आहे, तुम्ही एकदम खडूस आहात, एकदम कडू कारलं. आणि आता कडू कारल्याचा कडवटपणा थोडा कमी व्हायला लागेल. थोडाच? हो थोडंच, अजून खूप व्हायचं बाकी. आय थॉट इतकं बदल इनफ आहे. नाही हो, म्हणजे तसं तर कडू कारलं कधीच गोड होत नसतं, पण हे कडू कारलं गोड झालं पाहिजे. अगं पण मग मी कडू कारलं उरणारच नाही ना. मग मी तुम्हाला गुलाबजाम म्हणेन. मग मी पण तुझ्यासाठी एक इंटरेस्टिंग नाव शोधेन. का? मला का नाव? मी काय केलंय? काय केलंय? तू अगं तू ना मला अशी चांगली मुलगी वाटायचीस, गुड गर्ल टाइप्स, पण तसं नाहीये. तुझ्या नाकाच्या शेंड्यावर ना राग असा घर करून बसलाय. तुझ्यापेक्षा डेंजर तुझा राग आहे बाई. ओ सर चला बरं का, आता काही बोलताय तुम्ही. काय पण नाही, खरं तेच बोलतोय. तू रुसलीस ना की अशी कशी दिसतेस माहितीये काय? बघ अशी. काही असता सर तुमचं. पण सर आपलं नातं गटांगळ्या घेत घेत मैत्रीपर्यंत येऊन पोहोचलं. म्हणजे आता आपण एकमेकांची गंमत करू लागलोय, एकमेकांबरोबर हसू लागलोय, खुश राहतोय. हो ना, आता बघ ना आपल्याला एकमेकांची कंपनी आवडू लागली आहे. नाही सर, पण मी जर कधी मस्करीमध्ये अति केलं ना तर तुम्ही मला सांगा बरं का, म्हणजे रागवत बसू नका. हो हो नक्की. सर तुम्ही बदलताय हे बघून छान वाटतंय. म्हणजे तुमच्यासाठी माहित नाही, पण माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठी तू. अरे यार, राणीने ऐकलं वाटतं. आता काय रिॲक्ट करेल कोणास ठाऊक. काय बोललात का तुम्ही? मी छे मी काहीच नाही बोललो. नक्की? हो मग अगं खरंच सांगतोय, मी काहीच नाही बोललो. ठीक आहे, मी खाली स्वयंपाकाचं बघते, तुम्ही आवरून या. हो. थँक गॉड हिने काही ऐकलं नाही, नाहीतर आता या वकील मॅडमच्या प्रश्नांची उत्तर देत बसावं लागलं असतं मला. माझं जर चुकलं असेल तर मला माफी मागण्यात माझा इगो आडवा नाही आला पाहिजे. हा भाऊ, माझ्यात हे बदल फक्त राणीमुळे झालेत.
काकी बोलवलं तुम्ही? मालताई, तुम्ही बोलण्याआधी मला तुम्हाला एक विचारायचंय. बोल. तुम्ही मगाशी शांत का होता? का नाही काहीच बोललात? अहो, राणीला चांगली झाडायची, तिला घराबाहेर काढायची संधी होती. तिने तिचा शब्द पाळला नाही. हो ना काकी, मलाही तुमचं वागणं जरा खटकलं. परवा काय झालं माहितीये ना तुम्हाला? मी त्या मूर्ख पोरीला बोलले, तिच्यावर चिडले, म्हणून इंद्रानी माझ्याशी आबोला धरला. बरं, इंद्रानी माझ्याशी आबोला धरला म्हणून मी पुन्हा तिच्यावर चिडले, तरी सगळं माझ्यावरच शेकलं. नाही, हे जर असंच चालू राहिलं ना तर माझा इंद्रा माझ्यापासून कायमचा तुटेल, जे मला अजिबात मान्य नाही. आणि म्हणूनच मी ठरवलंय त्या राणीवर चिडणार नाही. काकी चिडणार नाही? अहो असं कसं चालेल? तिला जर का काही बोललंच नाही तर ती तिच्या मनाला येईल तसं वागेल. हे बघा, आधीच इंद्रा राणीच्या होला हो करत आलाय. तिच्या मनाप्रमाणे जर का सगळं होत राहिलं ना तर एक दिवस ती एक एक करत ना आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढेल. हो, त्याची चिंता मला सुद्धा लागली आहे. हवय, आम्हाला तर रात्रंदिवस या विचाराने झोप लागत नाही की राणी या घराचं काय करेल. काही झालं तरी इंद्रा भाऊजींना राणीपासून लवकरात लवकर लांब करायला हवं. उर्मिला, तोच विचार मी सुद्धा करते ना. मला कळत नाही नेमकं काय करता येईल, कसं करता येईल. माझा इंद्राना पुरता अडकलाय त्या राणीमध्ये. आता इंद्राला राणीपासून दूर करणं अवघडच आहे. पण एक गोष्ट आपल्या हातात आहे. कोणती काकी? आपण इंद्राला जरी राणीपासून लांब नाही करू शकलो तर त्या राणीला इंद्रापासून लांब करूच शकतो, नाही का? हो, करूच शकतो. पण कसं? तोच तिढा सोडवायचा ना आपल्याला. पण तोपर्यंत त्या राणीला स्वस्थ जगू द्यायचं नाही. काकी तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही तिला अडवणार नाहीये, मग तुम्ही बोलताय सगळं कसं शक्य आहे? हो ना. हो, कारण आता हा मोर्चा उर्मिला सांभाळणार. काय? मी? हो, तू. कारण मला भीती आहे ना, माझ्यापासनं माझा इंद्रा तुटेल. पण तुझं काय? तुला या सगळ्याचा विचार करायची काहीच गरज नाहीये. त्यामुळे आता तू राणीचा उठता बसता अपमान कर, तिला तिची लायकी दाखवून दे. मी तुझ्या पाठीशी राहील. म्हणजे राणीची वाट लावणारी खरी सूत्रधार मीच असेल, पण तरीही मीच नामानिराय राहील. कळलं? काकी, पण यामुळे इंद्रा, मी आणि उर्मिला आमच्यात वाद होऊ शकतात ना? हो. ते निस्तरायला मी आहे ना. फक्त यावेळी मी वाकड्या वाटेने सगळं काही माझ्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेन. तसं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुम्हीच आमच्या पाठीशी म्हटल्यावरती आम्हाला चिंता कसली? आई, तुम्ही म्हणाल ना तसं मी करेल. आता आपण सगळे मिळून त्या राणीला या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवूयात. फक्त रस्ता दाखवायचा नाही, रस्त्यावरून लाथा बुक्क्यांनी तिला हकलून बाहेर काढायचे.